1 मे ते 15 मे या 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी त्या संस्थेवरती तिथंच आपण बालसंस्कार शिबिराचंही आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। तर शिबिरामध्ये जवळजवळ 50-60 मुलं सहभागी होणार आहेत। या मुलांकडून आपण 15 दिवसामध्ये 12वा आणि 15वा अध्याय पाठच करून घेणार आहोत। रोज नित्यनेमाने सकाळी प्रार्थना होईल, हनुमान चालीसा, पांडुरंगाष्टक 7 ते 9 या वेळेमध्ये होईल। त्यानंतर 9 वाजता नाश्ता होईल। त्यानंतर 10 ते 11 वाजेपर्यंत त्यांचे गायनाचे वादनाचे क्लास होतील, मृदंगाचे। त्यानंतर 12 वाजता त्यांना जेवण असेल। 1 ते 4 विश्रांती, 4 ते 5 गीतापाठ म्हणजे गीतेची संहिता आपण त्यांना देणार आहोत आणि 5 ते 6 वाजता हरिपाठ होईल। संध्याकाळी 7 ते 9 वाजता कीर्तनाचा कार्यक्रमही त्या ठिकाणी रोज 15 दिवस होणार आहे की ते वातावरण त्या मुलांना मिळेल, चांगली संगत मिळेल आणि मुलामध्ये एक विशेष बदल तुम्हाला दिसून येईल, प्रगती दिसून येईल। मुलामध्ये एक शिस्तबद्धता, एक वेगळं शहाणपण यावं असं वाटत असेल किंवा आपल्या मुलांचे आचार विचार सुदृढ होण्यासाठी, त्यांचा सद्विचाराचा पाया मजबूत होण्यासाठी आपण त्या ठिकाणी हे शिबिर चालू केलेलं आहे। या 15 दिवसामध्ये त्यांना पखवाजाचं मार्गदर्शन केलं जाईल, काही हरिपाठ पण पाठ करून घेतला जाईल। 15वा अध्याय असेल, 1-2 अभंग त्यांना म्हणता आले पाहिजेत, असेही प्रयत्न आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेऊ। तर या शिबिरामध्ये ज्यांना कुणाला मुलगा असो किंवा मुलगी असो, ज्यांना कुणाला आपल्या मुलामुलींना पाठवण्याची इच्छा असेल त्यांनी निश्चितपणे पाठवू शकता आणि या बालसंस्कार शिबिराचा महालाभ आपण घेऊ शकता। शिबिराची फी फक्त 1100 रुपये आहे। ज्यांची गरीब परिस्थिती असेल, जे फीज भरू शकत नाहीत, त्यांची सुद्धा त्या ठिकाणी सुविधा, त्यांनाही या शिक्षणाचा लाभ घेता येईल। तर ज्यांना यायचं आहे त्यांनी या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर माझ्याशी किंवा माझ्या बंधूशी संपर्क साधा। झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करते आणि याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम